नमस्कार. नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनच्या सक्रिय जनगणित कार्यशाळेमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या आजूबाजूला आपण बघितलं तर खूप लोकं गणिताला घाबरत असतात. इतकी गणिताची भीती लहानपणापासून मुलांच्या मनामध्ये असते आणि जी मोठं झालं तरी देखील छळत असते. आम्ही 1999 पासून ह्या प्रश्नावरती काम करायला सुरुवात केली, की ज्या पद्धतीने मूल मातृभाषा शिकतं, जितक्या सहज ते मातृभाषा शिकतं, त्या पद्धतीने तितक्याच सहजपणे मुलांना गणित शिकवता येईल का? आणि ह्या दृष्टीने जे काम सुरू झालं, ते अनेक शाळांमध्ये, अनेक राज्यांमध्ये असं करत-करत एका मोठ्या कार्यक्रमामध्ये विकसित झालेलं आहे. त्या कार्यक्रमाचं नाव सक्रिय जनगणित आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला युनिव्हर्सल ॲक्टिव्ह मॅथ असं म्हणतो. आता ही भीती आपल्या मनामध्ये का निर्माण होते? तर एक उदाहरण बघूया, की मी जर का तुम्हाला हे विचारलं, की हे सोडवा. हं. तर हे आकडे बघूनच आधी गोंधळायला होतं. मग 5/2 भागिले 1/2 म्हणजे काहीतरी भागिले उलटून गुणिले करायचं होतं का? का गुणायचं? का भागायचं? असं मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. परंतु आपण जर त्यांना असं म्हटलं, की तुमच्याकडे 2.5 लिटर दूध आहे आणि त्याच्यामधून आपल्याला अर्धा-अर्धा लिटरच्या पिशव्या बनवायच्या. तर किती पिशव्या बनतील? तर ह्या प्रश्नाचं उत्तर सर्व लोकांना देता येतं, की 2.5 लिटरमधून आपण अर्धा लिटरच्या 5 पिशव्या बनवतो. याचा अर्थ असा आहे, की रोजच्या आयुष्यामध्ये जे अपूर्णांक आहेत, ते आपल्याला सगळ्यांना येतायत. फक्त जे आपल्याला रोजच्या आयुष्यात येतं आहे, त्याचं शाळेमधल्या अंकात लिहिलेल्या गोष्टींशी असलेलं नातं आपल्याला कधी कोणी शिकवलं नाही. म्हणजे मुलांच्या मनावर हे जे बिंबवलं जातं, की तुम्हाला गणित येत नाहीये. तर तिथे गणित येतं आहे, परंतु जी शाळेत शिकवली जाणारी रीत आहे, शाळेतली अंकातली मांडणी आहे गणितांची, ती थोडीशी मुलांना अवघड जाते आहे. तर हे कनेक्शन जर आपल्याला लहानपणापासून शिकवलं असतं, तर मग एवढी लोकं गणिताला घाबरणारी आपल्या आजूबाजूला निर्माण नसती झाली. मुंबईतल्या, पुण्यातल्या वस्तीमध्ये राहणारी मुलं ही सहजपणाने 2-3 भाषा बोलत असतात. 3 भाषा 6 वर्षाचं असताना शिकू शकणारं मूल हे शाळेमध्ये गेल्यावर गणितात नापास होतं. ह्याचा अर्थ मुलाच्या बुद्धिमत्तेत अडचण नाही आहे. ज्या पद्धतीने आपण मुलांना शाळेमध्ये गणित शिकवतो, ज्या पद्धतीने परीक्षा घेतो, त्या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. याचा अर्थ व्यवस्था म्हणून आपण त्यांच्याबरोबर जे करतोय, आत आलेलं मूल गणिताला घाबरत नाहीये आणि बाहेर जाणारी 80% मुलं गणिताला घाबरतायत. तर व्यवस्था म्हणून आपण जे करतो आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी निश्चित गडबड आहे आणि ती आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे. हा जरी व्हिडिओ असला तुमच्यापर्यंत पोहोचणारा, तरी ही एक कार्यशाळा आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला स्वतः कृती करायची आहे, स्वतः विचार करायचा आहे. आणि स्वतः कृती आणि विचार केल्यानंतर जो अनुभव आपल्याला मिळतो, जे आपल्याला समजतं, ते आपल्याला मुलांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आमचा एवढ्या वर्षांच्या अनुभवातनं असं दिसतं, की प्रत्येक मूल गणित शिकू शकतं. प्रत्येक मूल समजून गणित शिकू शकतं. कुठल्याही पाठांतराची किंवा रीती लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. हे कशामुळे घडतं? तर हे आपण शिकवण्याची योग्य पद्धत जर वापरली तर घडतं. आम्ही जेव्हा असं म्हणतो, की प्रत्येक मूल गणित शिकू शकतं, तेव्हा अनेकांचा त्याच्यावर विश्वास नाही बसत. पण गेल्या 25 वर्षांमध्ये शेकडो शिक्षकांनी त्यांच्या वर्गामध्ये हे करून दाखवलेलं आहे, की प्रत्येक मूल गणिताशी कम्फर्टेबल आहे. अगदी 10वी पर्यंतच्या वर्गांमध्ये सुद्धा त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. तर कुठली पद्धत योग्य म्हणायची? तर एकतर मुलांच्या अनुभवांशी जोडत आपण त्यांना गणित शिकवलं पाहिजे. दुसरं म्हणजे आम्ही वापरतो त्या पद्धतीला आम्ही 2 पायऱ्यांची पद्धत, 2 स्टेप पेडॅगॉजी असं म्हणतो. 2 स्टेप पेडॅगॉजीमध्ये पहिल्या पायरीला मुलांना ज्या परिचित भाषा असतात, वस्तूंची भाषा परिचित असते, बोटांची भाषा परिचित असते, चित्रांची भाषा परिचित असते, ॲक्शन परिचित असते. ह्या परिचित भाषांपैकी एखाद्या भाषेमध्ये ती संकल्पना आधी इंट्रोड्यूस करायची.
आणि ती इंट्रोड्यूस करताना पण समजावून नाही सांगायची. तर प्रॉब्लेम त्याचा जो त्या भाषेमध्ये त्यांना साहित्य हाताळत सोडवता येईल. साहित्य हाताळताना मूल स्वतःच्या मनामध्ये संकल्पनेची रचना करतं. वस्तूंची रचना करता करता मनात संकल्पनेची रचना होत जाते. ही पहिली पायरी की ज्याच्यामध्ये मूल संकल्पना स्वतःची स्वतः शिकतं आहे. आणि मग दुसऱ्या पायरीला ती जी संकल्पना मुलांनी समजून घेतलेली आहे, ती अंकात कशी मांडायची हे शिकवायचं. त्याच्यासाठी आपण गणित तालीमची वर्कबुक्स तयार केलेली आहेत. कुठल्याही संकल्पना मुलांना शिकवत असताना आपल्याला काही तत्त्व फॉलो करायचे आहेत. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं तत्त्व असं आहे, की आपल्याला सुरुवात ही मुलांच्या अनुभवापासून करायची. आम्ही अकोले तालुक्यामधल्या मुलींच्या आश्रमशाळेमध्ये 10वीच्या मुलींना अपूर्णांक शिकवत होतो. आणि नुकतंच आम्ही हे एक अत्यंत भारी असं डिझाईन केलं होतं किट. हा एक चौरस म्हणजे हा एक पूर्ण, मग त्याचा अर्धा, वेगळ्या पद्धतीचा अर्धा आणि मग पाव, 1/6, 1/12 असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे तुकडे, 1/32 पर्यंतचे तुकडे. असं हे किट तयार केलं होतं नुकतंच. त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड होतो, की हे आपल्याला त्या मुलींच्या बरोबर वापरायचं आहे. आणि वापरायला लागल्यानंतर 5व्या मिनिटाला असं लक्षात आलं, की या मुलींना काहीही त्याच्याशी जुळवून घेता येत नाहीये, रिलेट करता येत नाहीये. मग मी त्या मुलींना असं विचारलं, की तुम्ही अर्धा पाव हे शब्द कुठे वापरता? तर त्या म्हणल्या, की आमच्या घरी गाय आहे आणि आम्ही दूध विकतो. तर विवेक मॉन्टेरो सर जे आमच्या संस्थेचे फाउंडर आहेत आणि जे या कार्यक्रमाचे सुद्धा ब्रेन बिहाइंड द प्रोग्राम म्हणता येईल. तर ते होते त्यावेळी. ते म्हणाले, की चला मग आपण पाण्याच्या बाटल्या जमा करूया. म्हणून आम्ही 1 लिटरच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या जमा केल्या आणि मग त्यांना म्हटलं, ह्याच्यामध्ये आता अर्धा लिटर पाणी भरा. तर मुलींनी भरलेलं अर्धा लिटर पाणी हे मेजरिंग सिलेंडरला सुद्धा लाजवेल इतकं एक्झॅक्टली अर्धा लिटर होतं. पाव लिटर पाणी भरा म्हटल्यावर बरोबर पाव लिटर, म्हणजे त्यांचे अंदाज परफेक्ट होते. त्यांना ते अपूर्णांक माहीत होते. मग तिथून जेव्हा आपण अर्धा पाव नंतर जर आपण त्यांना 1/3, 1/8 शिकवले तर ते कळतात. म्हणजे जे त्यांच्या अनुभवात आहे त्या पद्धतीने आपण जर सुरुवात केली, आमचं किट कितीही भारी असलं तरी ते त्यांच्या अनुभवातलं नव्हतं. त्यामुळे सुरुवात आम्हाला त्यांनी करता नाही आली. तर म्हणून मुलांच्या परिसरातल्या गोष्टी वापरणं हे महत्त्वाचं पहिलं तत्त्व. दुसरं तत्त्व म्हणजे आपण लेक्चर मेथड किंवा गणित सोडवून दाखवणं, गणित समजावून सांगणं अशी कुठलीच पद्धत नाही वापरायची. तर त्याच्याऐवजी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची पद्धत वापरायची. त्यांना प्रश्न द्यायचे आणि ते प्रश्न मुलांनी सोडवायचे. मगाशी आपण बोललो तसं आधी वस्तुभाषेतले, परिचित भाषेतले प्रश्न द्यायचे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हीच शिकण्याची पद्धत पूर्णपणे आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायची. तिसरं महत्त्वाचं एक तत्त्व म्हणजे मोठ्याने वर्गामध्ये उत्तर घ्यायचं नाही. शिक्षक प्रश्न विचारतात आणि मुलं मोठ्याने ओरडून एकत्र उत्तर देतात. तर ही पद्धत पूर्णपणे बंद करायची. कारण त्याच्यामध्ये काय होतं, की 2-3 मुलं पटकन उत्तर देतात. पण बाकीची मुलं जी विचार करत असतात, त्यांचा विचार पूर्ण व्हायला वेळ मिळत नाही. आम्ही त्याला 1 एक्स्ट्रा मिनिट असं म्हणतो. जे 1 एक्स्ट्रा मिनिट सगळ्या मुलांना लागत असतं, तर ते प्रत्येक मुलाला मिळालं पाहिजे. त्यामुळे मोठ्याने उत्तर द्यायचं नाही. त्यांनी आपलं उत्तर वहीमध्ये लिहायचं आणि मग शिक्षकांनी जवळ जाऊन ते बघायचं. ही पद्धत जर वापरली तर वर्गातलं शेवटचं मूलसुद्धा गणित शिकतं. कारण त्याला जे काय 1 मिनिट लागणार असतं विचार करायला, ते मुलांना त्याच्यामध्ये मिळतं.